परंतु सत्ता आणि नीतिमत्ता याच्यामध्ये पण फार अंतर ठेवता कामा नये. प्रत्येक क्षेत्र आता कॉम्पिटिटिव्ह झालं. राजकारण त्याला अपवाद नाही. इट इज अ नंबर गेम. येस, त्याला कोणीच टाळू शकत नाही. याच्यात गणित तज्ञ असावाच लागतो. त्या 150चं 272 कसे करायचे तिथं अहमद पटेल, अमित शहा काम करू शकतात. आज तुम्ही ज्यांना देशातलं सगळ्यात भारतीय जनता पार्टीचं कट्टर विरोधक मानताय, त्या ममता बॅनर्जी भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये होत्या. 100% आपल्याला गृहीत धरलेलं आहे. मतदारांना, नागरिकांना, लोकांना गृहीतही धरतात आणि अनेक वेळा त्यांना वेळही ठरवतात. राजकारणात या नाही तर नका येऊ, मतदान नीट करा. लोकांनी सांगितलं पाहिजे, बाबा तो माझ्या लग्नात आला नाही तरी चालेल, पण आमच्या गावाला टँकर चालता कामा नाही, पाण्याचा प्रश्न मिटव. पण आपल्याकडे काय आहे की आपल्याला खूप माणसांची सवय, म्हणजे शॉपिंगला जरी चालला असेल आमदार तरी त्याच्याबरोबर 10 तरी पोरं त्याला आजूबाजूला लागतातच. ही एक ट्रेंड आहे आपल्याकडे. तर तो फॅमिली मॅन आहे म्हणजे तो रिस्पॉन्सिबल आहे, तो संवेदनशील आहे असं मानलं जातं. मी जर व्यवस्थित असेल, मला जर घर खर्च व्यवस्थित असेल तर मग मी जाऊन सामाजिक कार्य करू शकतो. माझेच जर वांदे असतील, माझंच घर कसं चालवायचं, माझेच कसं, मी काय सामाजिक कार्य करणार. व्हॉलेंटियर बेस्ड पॉलिटिक्स आणि ट्रान्सपरंट फंड रेझिंग या 2 गोष्टी भारतीय लोकशाहीमध्ये मिसिंग आहेत. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझं नाव पलाश आणि रिअल किस्सा आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याला खूप खास पाहुणे लाभलेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाचं जे नेतृत्व करतात माननीय सत्यजित दादा तांबे पाटील, ते आपल्याला आज पाहुणे म्हणून लागले. सत्यजित दादा, तुमचं मी खूप मनापासून स्वागत करतो. खूप तरुण वयातच त्यांनी राजकारणाला, समाजकारणाला सुरुवात केली आणि फक्त नाशिक पुरतेच किंवा त्या मतदारसंघातच त्यांची ओळख किंवा प्रचिती नाहीये. अखंड महाराष्ट्रात ज्यांना ओळखलं जातं विविध माध्यमातून जे विचार प्रकट करत असतात असे सत्यजित दादा. गंमत म्हणून आमच्या मित्रांमध्ये ना खूप चर्चा होत असते की बाबा हे मागच्या 2-3 वर्षात महाराष्ट्रात किंवा त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जे काही सुरू आहे राजकारणा रिलेटेड, तर ते एखाद्या हिंदी फिल्मला किंवा वेब सिरीजलाही लाजवेल इतके ट्विस्ट अँड टर्न सुरू आहेत. म्हणजे एखादा न्यूज चॅनल लावला तर जास्त मनोरंजन होतं एखादी वेब सिरीज बघण्यापेक्षा. इतकं भारी ते, म्हणजे इंटरेस्टिंग आहे. संध्याकाळी गेलं की दिवसभरात खूप काही घडलेलं असतं. आणि असं ऐकू येतं की हे का चाललंय, असं साधा विचार केला नाही की का चाललंय, तर जनतेसाठी चाललंय का सत्तेसाठी चाललं. तर असं असताना सत्तेसाठी चाललेलं राजकारण या सगळ्या विषयाकडे तुम्ही एक अपक्ष आमदार आणि सजग नागरिक म्हणून तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टींमध्ये? नाही, शेवटी राजकारण हे सत्तेसाठीच असतं. किंबहुना सत्ता ही अत्यंत महत्वाची आहे राजकारणामध्ये. परंतु सत्ता आणि नीतिमत्ता याच्यामध्ये पण फार अंतर ठेवता कामा नये असं मला वाटतं. ते हँड इन हँड जायला पाहिजे. कारण शेवटी असेही लोक आम्ही पाहिलेले आहेत की ज्यांनी सत्तेच्या पदांवर म्हणजे त्यांनी सोडून दिले कारण त्यांना पटत नव्हतं की जे चाललंय ते किंवा निर्णय घेणं पटत नव्हतं आणि त्यांनी ती सत्ता सोडून दिलेली आहे. आमदारक्या सोडल्यात, खासदारक्या सोडल्यात, पद सोडलेत. परंतु आज ती परिस्थिती दिसत नाही. दुर्दैवाने नीतिमत्ता ही आता राजकारणातून कमी कमी होत चाललेली आहे आणि त्याच्यामुळेच आजचा जो क्राऊड आहे त्याच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की हे सगळं कशासाठी चाललंय, खरंच आमच्यासाठी चाललंय का त्यांच्यासाठी चाललंय. हा प्रश्न प्रत्येक युवकाच्या आणि युवतीच्या मनामध्ये येतो की हे नेमकं कोणासाठी चाललंय, हे माझ्यासाठी चाललंय की तुमच्यासाठी चाललंय. परंतु याच्यामध्ये त्या युवकाने की युवतीने मतदान करताना जर हा विचार केला की हे मतदान मी माझ्यासाठी करते आहे किंवा करतो आहे, कोणाला निवडून देण्यासाठी नाही, बरोबर, हा विचार देखील तो करणं गरजेचं आहे. आज आपण कोणाला तरी जिंकवण्यासाठी किंवा कोणाला तरी हरवण्यासाठी जे मतदान करतो, बरोबर, ह्याच्यातूनच हे राजकारण असं झालंय असं माझं ठाम मत आहे. ओके. पण दादा काय होतंय ना, आता हे 2-3 वर्षात असं झालंय की मी माझा विचार करून जरी मतदान केलं ना, सत्तेवर कोण येणार आहे हे माझ्या हातात नाही. म्हणजे ते नंतर सगळ्या गणित नंतर बदलतात ना. नाही, साहजिक आहे. शेवटी सत्ता हे इट इज अ गेम ऑफ नंबर्स आणि त्या हेड काउंटला फार महत्व असतं. बरोबर, हे राजकारण आज नाही झालेलं.
या देशात सोडा जगातल्या लोकशाहीमध्ये अनेकदा असे सत्ता परिवर्तन झालेले आहे. अनेक लोक इकडून उठून तिकडे जातात. ते काही नंतर कारण सांगू का गेले, कसे गेले, परंतु अनेक लोक आहेत की ज्यांनी सत्ता बदललेली आहे. अगदी महाराष्ट्रामध्ये 78 साली झालेलं पुलोचं उदाहरण असेल की ते का झालं, कसं झालं ते सोडून द्या, किंवा 90 साली भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले असतील, किंवा बाकीचे नंतर काही लोक शिवसेनेतून बाहेर पडले असतील 95 साली, किंवा नंतर अपक्षांनी 95 ते 99 कसं सरकार महाराष्ट्रात चालवलं ते बघितलेलं आहे. विलासराव देशमुख साहेब कसे पराभूत झाले, नंतर ते विधान परिषदेची निवडणूक कसे लढले, हा सगळा इतिहास जर आपण पाहिला तर मला असं वाटतं की हे राजकारणात आणि हे सगळं सत्ताकारण हे हातात हात घालूनच जात असतं. त्या पद्धतीने चाललेलं आहे. परंतु याच्यामध्ये अडचण एक आहे की आता ते खूप जास्त पहिलं तर डोळ्यावर येत आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोळ्यावर येण्यापेक्षाही आजचे जे समाज माध्यमे आहेत त्याच्यामुळे त्याची खरी बाजू आता लोकांसमोर येते की हे का होतंय. आता पूर्वी तितकी समोर येत नव्हते असं म्हणायचं का? हा, कारण तेवढा अवेअरनेस नव्हता, तेवढं लोकांना तेवढं एक्सपोजरही नव्हतं मीडियाचं. हा, म्हणजे वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशीची बातमी येईल किंवा त्याच्यावर अग्रलेख आला तरच त्याच्यातून कळायचं. आज तशी परिस्थिती नाही. अगं मिनिटाला खबर आहे, कोण कोणाच्या बंगल्यावर जाऊन येते, कोण कुठे जाते, गोष्टी कळताय. आणि मग या सगळ्या गोष्टी म्हणजे मला असं वाटतं की आता सिंहासन नावाचा पिक्चर आहे, जब्बार पटेलांचं सिंहासन आहे, किंवा असे जे मूवीज आहेत मराठी मधल्या किंवा हिंदी मधल्या किंवा अगदीच सगळ्याच भाषांमध्ये असतील. पण हे जगात आहे, हे भारतातच आहे असं नाही. बरोबर, जगात अनेक लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने होत असतं. महाराष्ट्रात मागच्या 2-3 वर्षात म्हणेल असं नाही म्हणणार मी, मागच्या 10-1 वर्षात ज्या पद्धतीचं राजकारण झालं आणि ज्या पद्धतीने लोक 2014 साली भारतीय जनता पक्षामध्ये गेले, कारण भारतीय जनता पक्षाची वेव आली, लोकांनी भारतीय जनता पक्ष जॉईन केला. त्याच्यानंतर 2019ला कशा पद्धतीने शिवसेना बाहेर पडली, कशा पद्धतीने महाविकास आघाडी तयार झाली, नंतर आता परत पक्ष फुटतायत, त्यांचे गट तयार होत आहेत. हे सगळी क्रोनॉलॉजी जर आपण बघितली तर ही काही 2-4 वर्षांची नाही. नक्कीच. त्यामुळं अगदीच कोणाला आत्ताच्याच लोकांना नाव ठेवण्यापेक्षा हे मागच्या अनेक वर्षांपासून चालू राहिलेलं आहे. पण दादा, सत्ता असणं गरजेचं आहे. तुम्हाला राजकारण समाजकारण करायचं असेल तर म्हणजे त्यात काही वाईट किंवा दुमत मांडण्याचं कारण नाही. पण ज्या पद्धतीने म्हणजे साम दाम दंड भेद सगळ्या नीतीचा वापर करून आता जे सुरू आहे, म्हणजे भले आता आपण अर्थात हे मान्यच करूया की ते तितकं डोळ्यावर येतं तुम्ही म्हणताय, किंवा त्याला तेवढं एक्सपोजर आहे मीडियात, त्यामुळे ते अजून जास्त त्याची प्रखरता खूप जाणवते. पण तुम्हाला असं नाही वाटत का की मागच्या 10-15 वर्षात ते साम दाम दंड भेद कोणत्याही कारणाने मला सत्ता मिळवायची, हा हपापलेपणा, म्हणजे हपापलेपणा शब्द मला वापरा वाटतो, हा थोडा वाढलेला नाही वाटत. म्हणजे तरुणांना वाटणार, म्हणजे 2014 सालची जी निवडणूक झाली ती आय थिंक आमची पहिली निवडणूक ज्याच्यात आम्ही मतदान केलं. पण आम्हाला कळायचं की काय चाललंय, निदान वाचन म्हणजे पेपरातनं कळायचं. पण मागच्या काही दिवसांमध्ये ही नीती इतक्या प्रमाणात वाढली की आम्हाला सत्तावीत आम्ही काही करू शकतो. ठीक आहे, म्हणजे चुकीचंच आहे जे चालवते, परंतु हे नवीन नाहीये. हे पण आपण समजून घेतलं पाहिजे की हे नवीन नाहीये. याला अनेक इतिहासामध्ये उदाहरणं आहेत. कशा पद्धतीने सरकार पाडले गेले, कशा पद्धतीने सरकार आणले गेले, हे महाराष्ट्र आणि भारतामध्ये हे नवीन नाही. फक्त हे खूप जास्त आता चव्हाट्यावर आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की प्रत्येक क्षेत्र आता कॉम्पिटिटिव्ह झालेलं आहे. राजकारण त्याला अपवाद नाही. तुम्ही 2 किराणा दुकानं टाकले, अग्रेसिव्ह मार्केटिंग आता 2 किराणा दुकानावाले करायला लागले. एकावर एक फ्री होतं साबण, आता एकावर 2 साबण फ्री यायला लागले. आता काय होईल पुढच्या काळात सांगता येत नाही. इज अ कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड. काल परत त्याच्यात बदल होत गेलाय, तसं राजकारण तसंच होत गेलाय. मला याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की लोकशाहीत तुम्ही म्हटलं तसं हेड काउंटला फार महत्व असतं. म्हणजे मला भाजपचं जर मागच्या 10 वर्षातली ग्रोथ आणि सगळं बघितलं तर त्यांच्याकडे चांगले राजकारणी आहेतच, परंतु एक चांगला गणित तज्ञ पण आहे असं पण मला वाटतं. तर तो गणित तज्ञ
एखादं असणं किती महत्वाचं आहे. गणितात म्हणजे ऍक्च्युअली एखादी व्यक्ती असणं नाही, स्ट्रॅटेजी. पण गणित नंबरचा जो गेम आहे इट इज अ नंबर गेम. येस. त्याला कोणीच टाळू शकत नाही. याच्यात गणित तज्ञ असावाच लागतो. की तो काँग्रेसमध्ये अहमदभाई पटेल होते, राईट. हे गणित तज्ञच होते. ओके. अहमदभाई, तुम्हाला जर इतिहास मागचा थोडासा सांगितला की ज्या वेळेस आपण अमेरिकेबरोबर अणुकरार केला, न्यूक्लिअर डील, त्यावेळेस बहुमत नव्हतं. ते मनमोहन सिंगांच्या काळात. मनमोहन सिंगांचं बरोबर. केलं ते. राईट. अहमदभाईंनी ते बरोबर मॅनेज केलं. अर्थात तो देशासाठी महत्वाचा निर्णय होता. हो. तो होणं अत्यंत गरजेचं होतं. तो करण्यासाठी ते लोकांना कन्व्हिन्स करणं. राईट. कम्युनिस्ट त्याच्या विरोधात होते. अजून वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे परिस्थिती. आज तुम्ही ज्यांना देशातलं सगळ्यात भारतीय जनता पार्टीचं कट्टर विरोधक मानताय, त्या ममता बॅनर्जी भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये होत्या. तो नितीश कुमार, जे आज तुम्ही त्यांना पंतप्रधानाचा फेस करत होते, ते एकेकाळी एनडीएचे पार्ट होते आणि आता परत एनडीएचे पार्ट झाले. बरोबर. म्हणजे हे काय आजच होतंय असं नाहीये. एनडीएचे हे जनता पार्टीचं जे सरकार होतं 77 साली, तेव्हा तर लेफ्टिस्ट आणि राईटिस्ट हे एकत्र आले होते. पण या नंबर गेम मध्ये आता काँग्रेस कुठं मागे पडतंय का? काँग्रेस मागं पडतंय कारण स्ट्रॅटेजीमध्ये मागं पडतंय असं मला वाटतं. नंबर गेम तर आधी स्ट्रॅटेजी येते. स्ट्रॅटेजी मधून एक संख्या लागते. आज अगदी 44च्या संख्येवर तुम्ही येऊन थांबलेले आहात. आता काय गणित तज्ञ काम करणार आहे? तुम्ही 150वर गेले की मग गणित तज्ञ काम चालू करेल. बरोबर. त्या 150चं 272 कसे करायचे, तिथं अहमद पटेल, अमित शहा काम करू शकतात. पण 44, 50, 60 वरून 272 वर जाणं अवघड असतं. पण हे कशामुळं म्हणजे काँग्रेस मागे पडली हे करण्यात? नाही, एकतर त्याचं कारण म्हणजे मला पर्सनली जे वाटतं ते असं आहे की राहुलजी गांधीचं जे नेतृत्व आहे ते आयडियलिस्टिक पॉलिटिक्स करण्याच्या विचाराचं आहे. खूप जास्त तत्वनिष्ठ तत्ववादी ते आहेत. आणि ते करत असताना राजकारणातले जे छक्केपंजे करावं लागतात ते करू शकत नाही. ओके. त्याच्यात ते कमी पडतात. परंतु राजकारण म्हणलं की छक्केपंजे आलेच. आणि हे तुम्ही सोडून द्या, देशाचं राजकारण, राज्याचं राजकारण, हे एक मिनिटं बाजूला ठेवा. एका ऑफिसमध्ये माणूस जेव्हा नवीन कामाला लागतो आणि तो जर अल्पावधीत बॉसच्या जवळ गेला तर त्या बॉसच्या जवळची सगळी यंत्रणा काम करून ह्याला कंपनीच्या बाहेर कसा काढता येईल याच्यावर काम करत असतो. सर्रास होत आहे. हे राजकारण तिथं असतंच. म्हणजे राजकारण जे आहे, पॉलिटिक्स जे आहे, छक्केपंजे जे आहे, ते व्यवहारातला एक भाग आहे. फक्त ते करत असताना तुम्ही जर तुमच्या तत्वांशी जर तडजोड करायला लागला तर ते चुकतं. तत्वांशी तडजोड होता कामा नये असं आमचं मत आहे. दादा, तत्व किंवा नीतिमत्ता असा आपण शब्द वापरला. माझं पर्सनल मत आहे, राजकारण्यांनी किंवा आत्ताच्या राजकारणात जी कोणी अग्रेसर लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी जनतेला, खास करून तरुण वर्गाला गृहीत धरलंय का की बाबा आम्ही अनइथिकल राजकारण करू. आता अनइथिकल पुन्हा एकदा त्याचे सोयीचा शब्द आहे, कशाला इथिकल म्हणायचं, कशाला अनइथिकल म्हणायचं, पण त्यांनी गृहीत धरलंय का सगळ्यांनी की बाबा आम्ही अनइथिकल राजकारण केलं तरी जनता आम्हाला ऍक्सेप्ट करू शकते किंवा आम्ही त्यांना पटवून देऊ शकतो की सत्तेच्या राजकारणासाठी हे किती महत्वाचं आहे? 100% आपल्याला गृहीत धरलेलं आहे. मतदारांना, नागरिकांना, लोकांना गृहीतही धरतात आणि अनेक वेळा त्यांना वेळही ठरवतात. त्यांना काय कळतं, हा एक साधारणतः भाव असतो. आणि याच्यामध्ये चूक जर कोणाची असेल तर ती मतदारांची आहे, नागरिकांचीच आहे. बरोबर. शेवटी तुम्ही जर 100, 200, 500 घेऊन जर मतदान करणार असाल आणि बहुतांशी करतात, म्हणजे एक काळ असा होता की फक्त जो गरजू आहे, कारण म्हणजे ज्याला अति म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन ज्याला आपण म्हणतो, देशाच्या खालची जी व्यक्ती आहे त्यांना इलेक्शनच्या काळात थोडीफार पैसे दिले जायचे किंवा
काहीतरी मदत केली जाईल. आज तसं नाहीये. बंगल्यात राहणारा सुद्धा पैसे घेतो. बंगल्यात राहणारा सुद्धा पैसे घेतोय. म्हणजे सुशिक्षित लोक सुद्धा पैसे घेत आहेत. मग असं जर आहे तर पैसे देऊनच जर मतं घ्यायची आहे तर मग ज्याला निवडणूक लढायची आहे त्याला पैसे कमवण्याशिवाय पर्याय नाही. आणि मग राजकारणात येण्यासाठी पैसे लागतात, त्यात काही गैर नाही. मग नाही, गैर म्हणजे तुम्ही जर पैसे घेऊनच मतदान होणार तर ते विशेष सर्कल आहे. हो, हे पैशातून राजकारण, राजकारणातून पैसा, हे करत राहावं लागणार. आज दक्षिण भारतात तरी महाराष्ट्राची परिस्थिती बरी आहे. अर्थात ती किती दिवस बरी राहील हा प्रश्न आहे माझ्यासमोर. परंतु आजही दक्षिण भारतात आमदार व्हायचं असेल तर 50 कोटी पर्यंत खर्च आहे. खासदार व्हायचं असेल तर 100 कोटी रुपये खर्च आहे असं म्हणलं जातं. पण ते मग विशेष सर्कल ते तोडायचं कसं? म्हणजे तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे असं आपण म्हणतो. राजकारणात या नाही तर नका येऊ, मतदान नीट करा. सुरुवातीतून राजकारणात यायचं म्हणजे निवडणूकच लढली पाहिजे असं नव्हे. राईट. राजकारणात येणं म्हणजे राजकीय दृष्ट्या अलर्ट असणं, राजकीय दृष्ट्या तुम्ही अभ्यास करून मतदान करणं, तुमच्या उमेदवारातल्या काय क्वालिटीज तुम्ही बघताय ते बघणं, भावनेच्या आधारावर मतदान न करणं, ह्याला सहानुभूती आहे. अरे उमेदवाराला सहानुभूती आहे म्हणजे काय? त्याला कशाची सहानुभूती? आपण आजकाल सर्वात बोलतो बघा, सहानुभूतीची लाट तयार झाली. कशाची सहानुभूती? असं काय केलं बाबा त्यांनी तुमच्यासाठी सहानुभूती द्यायला? आणि असं का त्याला तुम्ही सहानुभूती दाखवताय? त्यांनी राजकारण केलं, तुम्ही राजकारणाच्या याने विचार करा. तो जर इतका प्रॅक्टिकल विचार करू शकतो एखादा उमेदवार, बरोबर, तर तुम्ही का भावनिक होताय? तुम्ही पण प्रॅक्टिकल व्हा. राजकीय तुम्ही विचार करा की आपण ज्याला निवडून देतोय तो काय बोलतोय का नाही बोलतोय, सभागृहात जाऊन काही बोलू शकणार आहे का? बरोबर, याचा विचार तुम्ही करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की खूप महत्वाच्या आहे. आज आता आपण सगळेजण ग्रामीण भागातून येणारे लोक आहेत. आपण आपल्याकडे हे गाव चाललं ते गाव फुटलं अशी एक साधारणतः पहिल्यापासून चर्चा होती. म्हणजे गावच मतदान करा. या गावाने एका गावाने ठरवलं अमुक उमेदवार चालवायचं, अख्खं गाव त्याच उमेदवार मतदान होतं. हे जे मला असं वाटतं की राजकीय साक्षरतेचा अभाव जो आपल्या सगळ्यांमध्ये आहे तो अत्यंत चिंताजनक विषय आहे. आणि म्हणून उमेदवाराच्या क्वालिटीज, त्याचा अजेंडा, तो 5 वर्षात काय काम करणार आहे, तो ज्या पक्षाला पाठिंबा देणार आहे, तो ज्या पक्षाचा तो उमेदवार आहे, त्या पक्षाचे काय धोरणं आहेत, राष्ट्रीय पातळीवर काय आहे, राज्य पातळीवर काय आहे, स्थानिक पातळीवर काय आहे. आणि त्याच्यानंतर एकदा मतदान दिलं डायरेक्ट 5 वर्षांनी त्याला प्रश्न विचारायचा नाही, तर त्याला 5-6 महिन्यातून, वर्षभरातून एकदा त्याला प्रश्न विचारला पाहिजे. किती मतदार हे निवडून गेलेल्या आमदार खासदारांना पत्र लिहितात की बाबा रे तुला आम्ही मतदान केलं होतं, ठीक आहे भेटणं शक्य नसेल, पत्र तर लिहू शकतात नक्कीच की तुला आम्ही मतदान केलं होतं, तू हे 5 प्रॉमिसेस आम्हाला केले होते, त्याच्यातले किती प्रॉमिसेस पूर्ण झाले किंवा किती नाही झाले, थोडासा अहवाल आम्हाला द्यावा. अकाउंटेबिलिटी आपण आणणार आहे की नाही राजकारणात? आणि म्हणून मी निवडून आल्यावर मी प्रत्येक 100 दिवसाला माझा अहवाल दिलेला आहे. मी एकमेव कदाचित असा असेल की निवडून आल्यानंतर 100, 200 आणि 365व्या दिवशी असे 3 आजपर्यंत अहवाल दिले की मी काय काम करत आहे, मी ऑफिसमध्ये किती दिवस होतो, माझ्याकडे पूर्ण 365 दिवसचा हिशोब आहे पूर्ण. म्हणजे माझी पुस्तिका आता माझ्या समोर नाहीये, परंतु तुम्हाला सोशल मीडियावर भेटेल. मी सभागृहात किती दिवस होतो, किती प्रश्न मांडले, मी दौऱ्यावर किती होतो, मी किती किलोमीटर फिरलो, मी काय काय प्रश्न मांडले, त्याच्यातून आउटकम कसा आला, मी किती मीटिंग्स घेतल्या, त्या मीटिंगच्या मिनिट्स ऑफ मीटिंग्स आहे माझ्याकडे, त्याची इतिवृत्त आहे. इतिवृत्तानंतर मला 15 दिवसांनी मी त्या अधिकाऱ्याला पत्र लिहित असतो की 15 दिवस झाले, आता त्याचा कार्यकृती अहवाल मला पाहिजे. मग त्याचा वर ऍक्शन टेकन रिपोर्ट मी प्रत्येक अधिकाऱ्याकडून घेत असतो. आणि या पद्धतीने मी माझं कामाची अकाउंटेबिलिटी ठेवलेली आहे. मला असं वाटतं की अकाउंटेबिलिटी येणं आता फार गरजेचं आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपोआप सुटच्या 5-10 वर्षात निघाले. मगाशी बोलताना ना आपण म्हटलं की अर्थात म्हणजे टाळी एका हाताने वाजत नाही, मतदारांनी तितकं सजग असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार मतदान करणं गरजेचं आहे. आता ग्रामीण भागाचं आपण आता बोलत होतो, म्हणजे आपण सगळेच ग्रामीण भागात नेतो आणि तुम्ही ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतात तोही तसा साधारण मतदारसंघात नाशिक आणि अशा 1-2 सिटीज सोडता बऱ्यापैकी ग्रामीण भाग असतो. आता ग्रामीण भागात काय होतंय ना, ती अकाउंटेबिलिटी जी आहे, म्हणजे माझा नेता, माझा आमदार
माझ्या मुलीच्या लग्नाला आला किंवा मी बोलवलेल्या कार्यक्रमाला आला, यात खुश होऊन जातो आणि त्या नेत्याला किंवा त्यांना वाटतं की माझं काम एवढ्यातच भागतंय, म्हणजे माझी अकाउंटेबिलिटी कदाचित एवढीच आहे. मग ती सवय नागरिकांनीच लावली आहे काही थोड्या बहुत प्रमाणात. तुम्ही ह्याच्याबद्दल तुम्ही ज्या मतदारसंघात काम करता याच्यावरून तुम्हाला काय म्हणायचं की ही जी पद्धत आहे ना नागरिकांनी पण नाही. लावलेली? असं आहे की 100% याच्यामध्ये मतदारांच्या आणि लोकांच्या अपेक्षा ज्या बदलत चाललेल्या आहेत त्याची चूक आहेच. अर्थात लग्न 10वे 13वे मौतीला जाणं एवढंच फक्त काम असू शकत नाही. जावं लागतं की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणं आणि त्यांना धीर देणं किंवा त्यांच्या आनंदाच्या क्षणाला त्यांच्यासोबत उभं राहणं किंवा एखाद्याची वाईट घटना घडली तर तिथं खंबीरपणाने उभं राहणं हे एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं कर्तव्य आहे. ते अमेरिकेतही केलं जातं आणि भारतातही केलं जातं. अमेरिकेतलाही खासदार फ्युनरलला जातो, लग्नाला जातो, पण तो जातो आणि सेकंदात तिथून निघून येतो. आणि तो तेवढंच नाही करत, तो त्याच वेळेस सभागृहात बोलतही असतो, त्याच्या कमिटीच्या मिटिंगलाही जात असतो. कमिटीची मिटिंग सोडून तो लग्नाला नाही जाणार, प्रायोरिटी त्याची कमिटीची मिटिंगच असणार, बरोबर, पार्लमेंटची मिटिंगच त्याची प्रायोरिटी असणार. आमच्याकडे महत्वाचं लग्न असेल तर आम्ही अधिवेशन सोडून देऊ, कारण लग्न महत्वाचं आहे. त्यात तो नाराज नाही झाला पाहिजे, माणूस नाराज नाही झाला पाहिजे, ही आमची भावना आहे जी चांगली आहे, पण त्याचा अतिरेक व्हायला लागला. आणि म्हणून जो लग्नाला जात नाही नेता किंवा जो कार्यक्रमाला जात नाही त्याचा संपर्कच नाही, तो निष्क्रिय आहे, अशा पद्धतीची परत काय फिरकलेच नाही. आणि सर्रास असं ऐकू येतं की फक्त मौती 10वे आणि लग्न याच्यावरती मी आमदार होऊ शकतो, हा कॉन्फिडन्स पण आहे बऱ्याच प्रतिनिधींना. तो लोकांनीच दिलाय ना, कॉन्फिडन्स आहे. म्हणजे शेवटी असं आहे का हे कॉम्पिटिटिव्ह जग आहे. तुम्ही चॅनल चालवता आहात, तुम्ही काय बघता कंटेंट, जे लोकांना आवडेल तेच टाकतात, तसंच करायला पाहिजे, ज्याला रिस्पॉन्स येतो तेच टाकतात. आता जोपर्यंत लोकांना आवडतं, जे आवडतंय तेच करावं लागतं. बरोबर, लोकांनी सांगितलं पाहिजे बाबा तो माझ्या लग्नात आला नाही तरी चालेल, पण आमच्या गावाला टँकर चालता आला नाही, पाण्याचा प्रश्न मिटव. हे जर लोक बोलले तर कशाला जाईल तो लग्नाला? तो पंचायत समितीत जाईल आणि टँकरची परिस्थिती बघेल, कसं काय गावाला पाणी देता येईल ते बघेल. ती राजकीय साक्षरता लोकांनीच दाखवली पाहिजे, ती डिमांड तर असली पाहिजे लोकांची. लोक म्हणतात बाबा खायला नाही मिळालं तरी चालेल, पण तू माझ्या मुलीच्या लग्नात आलाच पाहिजे. म्हटल्यावर हा म्हणून चांगलीच गोष्ट आहे, खायला द्यायची गरज नाहीये, लग्नाला जायचंही, जाऊन 5 मिनिटात. तुम्ही म्हटलं तसं पैसे घेऊन मतदान केलं जातं, तेव्हा ते तुमचं जे अकाउंटेबिलिटी आहे ती तिथेच संपते. तुम्ही मग नैतिकदृष्ट्या तो प्रश्न विचारायला, लोकप्रतिनिधीला अकाउंटेबल धरायला सक्षम राहत नाही. ते जाहीरनामे सुद्धा पुन्हा पुन्हा तेच मूलभूत प्रश्नही तेच राहतात. मूलभूत प्रश्न आपले काही सुटतच नाहीत आणि मग हे 5 वर्षाने पुन्हा तोच जाहीरनामा येत राहतो. तर हे मग कुठेतरी मतदारांना साक्षर कसं करायचं किंवा मतदारांनी साक्षर करण्याचे काय मार्ग आहेत? याला जोडून तुम्ही जे तुमची जी संस्था आहे त्यामार्फत किंवा आता मी 2-3 दिवसापूर्वी बघितलं की तुम्ही एक नंबर दिलाय आणि त्याच्यावरती कॉल करा आणि मतदार म्हणून कोणत्या गोष्टी तुम्ही बघायला पाहिजेत त्यासाठी आय थिंक कॅम्पेन करता. सो त्याला जोडून हा प्रश्न आहे की हे काम खूप मोठं आहे, म्हणजे असं 10 दिवसात 2 वर्षात 4 वर्षात होण्यासारखं नाही. तुम्ही याच्याकडे कसं बघता? कारण तुम्ही एक अपक्ष आमदार आहात आणि तुम्ही फक्त तुमच्या मतदारसंघापुरतं काम न करता महाराष्ट्रभर हे सगळं पोहोचवतं, तर हे तुम्ही कसं बघता? नाही, आता सुरुवात तर कुठेतरी केली पाहिजे, म्हणून मी सुरुवात केलेली आहे. कॅम्पेन मी आता यावेळेस करतोय, तर मला असं वाटतं की स्कूल एज्युकेशन मध्ये हा जास्तीत जास्त विषय असला पाहिजे. कारण शालेय जीवनामध्ये आपण जे शिकलो त्याचा व्यावहारिक जीवनामध्ये किती उपयोग झाला हा प्रश्न आपण काय उपस्थित करत असतोय. मग जे व्यावहारिक जीवनामध्ये ज्या गरजेच्या गोष्टी आहेत की नगरसेवकाचे कामं काय, आमदाराचे कामं काय, खासदाराचे कामं काय, खासदार का निवडून द्यावा, आमदार का निवडून द्यावा, किंबहुना तुमचे अधिकार काय, तुमचे कर्तव्य काय, आपल्याकडे ते शिकवलं जात नाही. व्हॅल्यू एज्युकेशन आपल्याकडे नाहीच आहे. आज रस्ता क्रॉस करताना झेब्रा क्रॉसिंग वरून रस्ता क्रॉस करायचा इथपर्यंत शिकवलं जातं, पण झेब्रा क्रॉसिंग वर कोणी जर उभा असेल तर गाडी थांबवलीच पाहिजे हे शिकवलेलंच नाही आपल्याला. त्याच्यामुळं झेब्रा क्रॉसिंगला गाडी थांबत नाही, त्याच्यामुळं झेब्रा क्रॉसिंग वरून कोणीही
इकडं तिकडं न पाहता क्रॉस करूच शकत नाही. हे शिक्षणाचा भाग आहे. हो. हा त्यांना लहानपणापासून शिकवला पाहिजे. कल्चर बिल्ड करावं लागेल. आपलं कल्चर तसं नाही. ते आपल्याकडे ऑप्शनला टाकले नागरिक शास्त्र. 20 मार्काचं नागरिक शास्त्रावर आपलं आयुष्य काढायचं आपल्याला. जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे आपल्या जसं आयुष्यात. आता वय झाले किंवा जसं कळायला लागले राजकारण समाजकारण, आपल्या प्रत्येक हालचालीत राजकारण आणि समाजकारण आहे. म्हणजे बाहेर विकायला काही घ्यायला गेलो तरी तिथे राजकारण आहे, तिथे राजकारणाचा परिणाम आहे. म्हणजे एवढं परिणाम करणारी ही गोष्ट आपल्या आयुष्यावरती, आणि ती आपण ऑप्शनला टाकली 20 मार्क. म्हणून माझं एक रील आता खूप व्हायरल झालं. याच्यात मी सांगतोय की मतदान का करायचं. तुम्ही जी हवा घेताय त्याची सुद्धा धोरणं सरकार ठरवतं. तुम्ही जे खाताय, कांद्याच्या भावावरून सरकार पडलेले, टोमॅटोच्या भावावरून सरकार पडलेले आहेत. म्हणजे तुम्ही काय खाता हे सुद्धा कोण ठरवतं? सरकार ठरवतं. तुम्हाला नोकरी, तुमचा टॅक्स, तुमच्या मुलांचं शिक्षण, दवाखान्यातल्या सोयी, हे सगळं जर सरकार ठरवतंय तर सरकार कोणाचं असलं पाहिजे हे देखील तुम्हाला ठरवण्याचा अधिकार आहे. ते तिथं तर तुम्ही विचार करून मतदान करत नाही. दादा, तुम्ही पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्व करताय, तर आपण आता जो विषय बोललो ना, त्या अराउंड तुम्ही काही प्रयत्न केलेत का? त्या अराउंड तुमचे काही प्रयत्न चालू आहेत का सरकार दरम्यान? सरकारचा काय रोल आहे? प्रत्येक गोष्ट सरकारने काय करावी? नाही, आता हे जर मूल्य शिक्षण किंवा हे सगळे ह्या गोष्टी जर तिकडनं आल्या तर अर्थात तर नाही, तो प्रयत्न माझा आहे की पॉलिटिकल लिटरसी आणि फायनान्शियल लिटरसी या दोन्ही गोष्टीमध्ये कुठेतरी ते एज्युकेशन सिस्टम मध्ये असलं पाहिजे. हा प्रयत्न माझा आहे. आणि जय हिंद लोक चळवळ ही जी माझी संस्था आहे, संघटना आहे, त्याच्या माध्यमातूनही मी इनोव्हेशन नावाचा एक प्रोग्राम आता चालू केलाय उत्तर महाराष्ट्रामध्ये, युथ इन्फॉर्मेशन अँड इनोव्हेशन सेंटर. तर त्याच्या माध्यमातूनही मी पॉलिटिकल लिटरसी, फायनान्शियल लिटरसीवर खूप मोठ्या प्रमाणात काम करणार आहे. तुमच्या 1-2 वर्षात तुम्हाला त्याचे परिणाम देखील दिसतील. म्हणजे मतदारांनी सजग होणं ही जितकी मतदारांची जबाबदारी, तेवढीच ती लोकप्रतिनिधींची सुद्धा जबाबदारी, ती धोरणं ठरवताना किंवा मतदारांना कसं जागृत करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करताना. ऑब्व्हियसली आहेच ना. शेवटी ते एका हाताने टाळी वाजत नाही, जसं हा बोलला त्या पद्धतीने ते दोघांची जबाबदारी आहे. परंतु कोण म्हणजे अधिक अंड किंवा अधिक कोंबडी असं करत बसलो तर कोंबडी नाही ना अंडही नाही. बरोबर. सुरुवात तर कोणीतरी केली पाहिजे ना. आणि ते आता पहिलं मतदानाचं चालू आहे म्हणून नागरिकांनी केली पाहिजे. बरोबर. यावेळी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मुलांसाठी किंवा तरुणांसाठी तुमचा काही संदेश आहे का? कारण ते पहिल्यांदा ही जबाबदारी पार पाडतात. त्यासाठी आता एक मिस्ड कॉल साठी नंबर दिलाय, कॅम्पेन करतो. मिस्ड कॉल आहे आणि मला सांगायला आनंद होतो तुमच्या प्लॅटफॉर्मवर की मला आतापर्यंत 25-30 हजार लोकांचे मिस्ड कॉल आले आतापर्यंत मागच्या 5 दिवसात. आणि अजून तर कॅम्पेन सुरू पण नाही झालेले फुल फ्लेज. मला अपेक्षा आहे की 5-1 लाख लोकांचे मला मिस्ड कॉल येतील असं आमचं एस्टिमेट आहे, आमच्या टीमचं. आणि या सगळ्यांशी मी 1-on-1 बोलतोय. मी त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलतोय, त्यांच्याशी मी ऑडिओ जे ग्रुप कॉलिंग असतं त्याच्यात बोलतोय. आणि त्यांच्या मनात काय शंका कुशंका असतील ते सांगतोय 3च प्रश्नांवर. का मतदान करावं, कसं करावं आणि कुणाला करावं. मी कोणता पक्ष किंवा कोणत्या उमेदवाराचं नाव त्यांना सांगणार नाहीये, परंतु त्यांना काय विचार करायचा त्यांनी. म्हणजे समजा आपण एक टूथपेस्ट घ्यायला गेलो तर काय क्रायटेरियावरती घ्यायची. बरोबर. तिचा फेस किती होतो, तिचे दातांवर परिणाम तर होत नाही ना, त्याच्यात केमिकल्स कोणते आहे, ती लहान मुलांना अलाउड आहे का, तिचे काही दुष्परिणाम तर नाही ना, असं आपण जसं म्हणतो. तसं मतदान करताना जर 3 उमेदवार तुमच्याकडे असतील तर यांचे उमेदवारांचे गुण काय, अवगुण काय, त्यांचं तुमच्यासाठी भागासाठीचा त्यांचा अजेंडा काय. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल पण अमेरिकेसारख्या ठिकाणी फिजिकल फिटनेस हा एक फार मोठा क्रायटेरिया आहे उमेदवार निवडून देताना. अच्छा. आणि फॅमिली मॅन असला पाहिजे. अमेरिकेचं पाहिलं तर बघा सगळे बायका मुलांबरोबर फोटो. नाही, प्रेसिडेन्शियलचं आपल्यापर्यंत कॅम्पेन येतं, पण मी स्वतः तिथं छोटे छोटे कॅम्पेन केलेले आहेत म्हणून मला माहिती आहे की तिथल्या नगरसेवक तुला जो उभा राहतो ना तो सुद्धा बायका मुलांबरोबर 4 तरी फोटो टाकतो कॅम्पेन मध्ये. कारण तो फॅमिली मॅन आहे म्हणजे तो रिस्पॉन्सिबल आहे, तो संवेदनशील आहे असं मानलं जातं. दुसरी गोष्ट, तो फिजिकली फिट पाहिजे. वय किती हे महत्वाचं नाहीये, वय त्याचं 85 का असे ना, पण ही इझी फिजिकली फिट, इझी मेंटली फिट, या गोष्टीचा विचार तिथं केला जातो उमेदवाराला मतदान करताना. या खूप मायन्यूट. म्हणजे आज अमेरिकेत बघतो आपण की
तरुणांची चॉईस डोनाल्ड ट्रम्प आहे, जो 80 वर्षाचा आहे. आज बायडन आणि ट्रम्पच्या मध्ये दोघे 80 वर्षाचे आहेत. म्हणजे आपण बोलतो का यंग पाहिजे असं काही नसतं. अमेरिकेत जी फाईट चाललेली आहे ती ट्रम्प आणि बायडन मध्ये चालली, दोघं 80 वर्षाचे आहेत आणि त्यातली यंगस्टरची चॉईस ट्रम्प आहे. कारण तो वयाने जरी 80 असला तो फिजिकली फिट आहे. त्याचे धोरणं जे मुलांना वाटतात, युवक युवतींना, की ते फ्युचरिस्टिक आहे, ते अग्रेसिव्ह आहेत आणि म्हणून लोकांना तो पाहिजे आहे. आज आम्ही असे उमेदवार पाहतो की ते वयाने मोठे आहेत परंतु तो बिंदासपणे ते काम करतात. म्हणजे मी काय आता पवार साहेबांचं उदाहरण मी काय घेतो की शरद पवारांचं वय 85 आहे परंतु त्यांच्याकडची ऊर्जा, त्यांचं असलेली इच्छाशक्ती ही बघता त्यांच्यासारखा राजकारणी नेता आजही महाराष्ट्रात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्यासमोर अनेक तरुण मुलं फेल आहेत जे राजकारणात आहेत. किंवा असेही काही उमेदवार पाहिलेत की ते 70-75 वयाचे झालेले आहेत पण इतके थकलेत की त्यांना कशासाठी निवडून द्यायचा हा प्रश्न आहे. पुढे जाऊन काय काम होणार आहे यांच्याकडून काय काम होणार आहे. त्याच्यामुळे हा सगळा विचार मतदारांनी केला पाहिजे की आपण मतदान करत असताना कोणाला मतदान करतोय, कसं करतोय, विजन काय आहे. आता पंतप्रधान मोदींनी तुम्ही पाहिलं असेल का ते गेमिंग वाल्या मुलांना बोलवलं, त्याचं समिट केलं, 10 लोक बोलवले. आता त्याला तुम्ही निवडणूक टॅक्टिक्स म्हणा किंवा काही म्हणा, परंतु आयडिया कशी आहे की जे लोक आज मिलियन्स मध्ये फॉलोअर त्यांचे 5-5, 10-10 मिलियन फॉलोअर आले, 10 लोक गोळा केले आणि एका दिवशी तुम्ही 5-10 कोटी लोकांपर्यंत पोहोचले. त्यांना बोलवलं आणि त्यांच्या गेमिंगचे तुम्ही फ्युचर कसं आहे, इनोव्हेशन कसं आहे, त्या इंडस्ट्रीचं फ्युचर, त्याच्यावर तुम्ही चर्चा करताय. गरजेचं आहे. राजकीय माणसाने या चर्चा केल्या पाहिजे. किंवा राहुल गांधी सुद्धा आपण पाहतो की हमालांबरोबर फिरतात किंवा ट्रक ड्रायव्हर बरोबर. या गोष्टी मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावर झाल्या पाहिजे. या दोनच नेत्यांनी का कराव्या, या सगळ्यांनी केल्या पाहिजे. दादा पुन्हा एकदा महाराष्ट्र रिलेटेड मला विचारायचं. दादा तुम्ही म्हणलं की इतके सारे फोन आलेत आणि एक्सपेक्टेड आहे की 4-5 लाखापर्यंत येऊ शकतात. त्यात तुम्हाला असं जाणवलंय का किंवा महाराष्ट्रभर फिरताना की तरुण वर्ग किंवा जनता गोंधळलेली आहे की मतदान करताना नक्की कोणाला करायचंय? गोंधळलेली कोणत्या कारणाने? कारण मागच्या 2-3 वर्षात जे घडलंय ना, म्हणजे मी चिन्हाला करू की त्या चिन्ह निर्माण करणाऱ्या माणसाला करू का त्या घराला करू का त्या घरातल्या दुसऱ्या कोणाला तरी करू, म्हणजे ते सगळा गोंधळ येतो. म्हणजे जो एखादा राजकारण जर फॉलो करत नसेल ना, एखादा महिना जरी थोडं इकडे तिकडे माणूस कुठे जाऊन आला बाहेरच्या देशात, तर इथं काय झालेलं असेल माहित नाही. सो ती गोंधळलेली परिस्थिती आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीत इम्पॅक्ट पाडेल का? तुम्ही आता एक सांगितलं की एखादा माणूस बाहेर जाऊन आला असेल, तेवढी गरज नाही ना. नाही काय सांगितलं, परदेशात जाऊन आला तर सगळीकडे गडबड झालेली असतात. त्याच्यावर मी तुला एक उदाहरण पाहतो की 2 टाईपचे मूवीज असतात. एक मूवी अशी असते की काहीतरी हॉरर किंवा एकदम सिरियस चाललेले आणि तुम्ही थिएटरमध्ये मित्राबरोबर गेलेले आहात आणि तुम्हाला वॉशरूमला जायचंय, तर तुम्ही वॉशरूमला जाता आणि मित्राला जाताना सांगता मी आल्यावर सांग बरं का काय झालं, आणि मग आल्यावर त्याला विचारता काय झालं यार 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात, आणि मग परत तुम्ही ती लिंक लागते तुम्ही बघता. आणि दुसऱ्या काइंडची मूवी असते टॉम अँड जेरी सारखी, ज्याच्यामध्ये तुम्ही फोन आला तरी बाहेर जाताय, वॉशरूम आला तरी बाहेर जाता येता फसायला लागताय. काय सध्या ही 2 दुसऱ्या टाईपची मूवी चालली काय, याच्यात कोणाला काही पडलेलं नाही. आता सगळं ऑब्व्हियस झालेलं आहे, याच्यात सिरियस कुठंच काही नाहीये. कोणी कोणावर काही टीका केली तरी आता लोक त्याला गांभीर्याने घेत नाही कोणत्याच बाजूच्या, विरोधी नाही सत्ताधारी नाही. त्याचं कारण आहे की सगळ्यांनीच कुठं ना कुठं ऍट सम जंक्शन प्रत्येकाने काही ना काही त्याच्यामध्ये चूक केलेली आहे, कॉन्ट्रीब्युट केलं या गोंधळामध्ये. बरोबर, या गोंधळात प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. बरोबर शब्द मला. त्याच्यामुळे या कॉन्ट्रीब्युशनमुळे कोणाला सिरियसली घेत नाही. यांनी याच्यावर टीका केली तरी लोक ना इलेक्शन आहे ना, कोई दूध का धुलावा नाही, यांनी याला ईडीने अटक केली, लोक ना इलेक्शन आहे ना उचलला. म्हणजे सगळं ऑब्व्हियस झालं. पण हे आता आपण गमतीत बोललो, पण हे तसं घातक आहे ना, म्हणजे लोकशाहीसाठी. मला असं वाटतं की नाही घातक तर ऑफकोर्स आहेच,
सातत्य आहे. पण मला असं वाटतं की आता या इलेक्शन नंतरच ते सेटल डाऊन होईल. मतदारांनी उमेदवाराकडे पाहून त्याचे काय गुण आहेत, काय अवगुण आहेत ते बघून मतदान केलं पाहिजे. पण दुसरीकडे असं पण होतंय की आपली जशी काही अध्यक्षीय लोकशाही असल्यासारखं तसाही प्रचार केला जातो की आपल्या केंद्रात कोणाला निवडून द्यायचं, केंद्रात कोण असलं पाहिजे, त्या दृष्टीने मतदान करायला पाहिजे. तर मतदारांच्या चांगल्या करता तुम्ही याबाबत काय सल्ला देईल की तो बॅलन्स कसा साधायचा? म्हणजे तुमचं लोकल तिथलं काम. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण ऑफकोर्स आपली प्रेसिडेन्शियल इलेक्शन सिस्टीम नाहीये, त्यामुळे आपण काय पंतप्रधानाला मतदान नाही करत. बरोबर. आपण खासदाराला करतो, तो खासदार तिथं जाऊन पंतप्रधान निवडतो. तरीही मुद्दा असा आहे की तरी पण मुद्दा असा आहे की प्रेसिडेन्शियल इलेक्शन जरी नसलं तरी ते नेतृत्व तंत्र असावं देशाचं हे देखील पाहावं लागणार आहे. त्याची धोरणं काय, त्याची कामं काय. पण तेच पाहत असताना आपला ज्याला आपण रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पाठवतोय तो तितका सक्षम आहे का, तो तिथं जाऊन बोलू शकणार आहे का, तो तिथं आपल्या बाजू मांडू शकणार आहे का, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. तर मला असं वाटतं की आता प्रेसिडेन्शियल इलेक्शन मध्ये जरी आपण नसलो तरी आपण 50% आलोय हरकत नाही. आज बातमी वाचली लोकसत्ता म्हणजे ज्या टॉपच्या IT सर्व्हिसेस कंपनी TCS, इन्फोसिस आणि विप्रो जवळपास एक 25-30 हजारहून जास्त लोकांचा ले ऑफ पण झाला. आजच बातमी आहे मागच्या वर्षीपेक्षा. म्हणजे इतकं सरप्राइझिंग आहे की माझ्याकडे सध्या जॉब मागायला येणाऱ्यांना सगळ्यात जास्त कोण असेल तर बी कम्प्युटर, BIT हे आहे. 5 वर्षापूर्वी बी कम्प्युटरला म्हणजे आपण असं म्हणायचं कम्प्युटर झाला. आज अशी परिस्थिती आहे की कम्प्युटर झाला त्याला जॉबच नाहीये. आणि दिवसेंदिवस AI मध्ये तर अजून गोष्टी ह्या होणार आहेत. म्हणजे आता तुम्ही सोशल मीडियाचं हे सगळी कंपनी चालवता, चॅनल चालवता, तुम्ही लिटरली तुम्ही ChatGPTचा जर इफेक्टिव्ह वापर चालू केला तर तुम्हाला म्हणजे हुशार माणसांची गरज नाही, माणूस लागणारच. कारण त्याला स्मार्ट माणूस असेल तर तो ChatGPT कशी वापरायची ते त्याला जर कळालं तर तो करू शकतो. त्यासाठी हुशारच म्हणजे त्याच शिक्षण घेतलेलंच पाहिजे असं म्हणजे कॉपी त्याच चांगलं असलं पाहिजे, त्याला लेख लिहिता आलं पाहिजे, असं काही गरजेचं नाही. त्याला व्यवस्थित इन्स्ट्रक्शन देता आले ChatGPTला की त्याला काय पाहिजे. हा बदल होतोय. तर निश्चितच ह्याच्यामुळे जॉब्स कमी होतील. भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ही अडचण होणार आहे. आणि इलॉन मस्कचं एक फार चांगलं हे आहे म्हणणं आहे. त्याचं तर म्हणणं आहे की पुढच्या 10, 15, 20 वर्षांनी कदाचित कोणालाच काही काम राहणार नाही जगामध्ये, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की कोणालाच काही काम राहणार नाही. घरपोच तुम्हाला जेवण येईल, भाजीपाला येईल, तुम्हाला बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, सगळं मोबाईलवर असेल. गेमिंग करतील, त्याच्यातून पैसे कमवतील, गेम्स मधून काहीतरी पैसे कमवतील, शेअर ट्रेडिंग करतील, घरात बसूनच सगळं चालेल, घराच्या बाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नाही, अशी ही शक्यता नाकारता येत नाही. आणि त्या दृष्टीने मला दिसतंय त्या दिशेला आपण चाललोय. बर, मग त्या दृष्टीने आपल्याला काय बदल करण्याची गरज आहे किंवा काय डेव्हलपमेंट मॉडेल? खूप मोठा काही बदल आपण करू शकत नाही, कारण हा जगाचा ट्रेंड आहे. हा जगाचा ट्रेंड आहे. आता याच्यात आपल्याला एवढी भीती वाटते कारण आपलं पॉप्युलेशन आहे. हे जर 140 नसते कोटी आणि हे जर समजा 50 कोटी असतं तर आपण हे सहन केलं असतं. 140 कोटी लोक जेव्हा बेरोजगार होतील तेव्हा काय होईल? आज जे आंदोलनं चाललेले आहेत, वेगवेगळी आंदोलनं रस्त्यावर असतात, नोकरीसाठी असतात, आरक्षणासाठी असतात, किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे पालख्यात दिसतात आपल्याला रस्त्याने चाललेल्या, इतक्या मोठ्या प्रमाणावर जयंत्या पुण्यतिथ्यांचे कार्यक्रम आपल्याला दिसतात. याच्या मागे कुठेतरी बेरोजगारी देखील लपलेली आहे. जो माणूस जॉब करतोय त्याला 5-50 हजार रुपयाचा पगार आहे, तो वेळच देऊ शकत नाही. बरोबर, नेमका वेळ देतोय कोण? बरोबर, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि ही दिवसेंदिवस संख्या वाढत जाईल. त्यासाठी एकच पर्याय आहे की आपल्याकडे इंडस्ट्रियलायझेशन जास्तीत जास्त आणणे, फॅक्टरीज मोठमोठ्या उभं राहणे आणि त्याच्यातून जॉब्स क्रिएट करणे. पण अर्थात त्याही किती करणार आहे, मर्यादा आहे. 1 लाख कोटीचं जेव्हा आपण चर्चा केली की वेदांता फॉक्सकॉन येणार, 1 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट होती आणि 1 लाख कोटीच्या इन्व्हेस्टमेंट नंतर किती जॉब्स क्रिएट होणार होते? 1 लाख जॉब्स क्रिएट होणार. म्हणजे सरासरी एक जॉब क्रिएट करायचा असेल इंडस्ट्रीमध्ये तर 1 ते 2 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट लागते. आता
बरोबर. साधारणतः असं रेशो हो, चाललेलं आहे. ही आजाराची लक्षणं आहेत. तुम्ही म्हणतात की हे जे प्रसंग आहे सगळे उत्सवांमध्ये, मिरवणुकांमध्ये सामील होणारे तरुण, पालख्यांमध्ये सामील होणारे तरुण, ही लक्षणं आहेत आजाराची, ती वेळीच ओळखली पाहिजेत. आणि हे वाढत चाललंय आता, म्हणजे हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चाललंय. पण आणि आता बेसिकली जसा मुद्दा आता आला समोर, की राजकारणी लोक सुद्धा हम्म. खूप मोठ्या प्रमाणावर मुलांना किंवा ह्यांना आपण इन्व्हॉल्व्ह करतो. हम्म. परदेशामध्ये आणि आपल्याकडे एक बेसिक फरक आहे. अमेरिकेमध्ये देखील व्हॉलेंटियर्स असतात, हम्म. किंवा ब्रिटनमध्ये पण व्हॉलेंटियर्स असतात, किंवा युरोपियन कंट्री म्हणजे वेस्टर्न डेमोक्रेसी थोडी मॅच्युअर्ड आहे म्हणून वेस्टर्नचं उदाहरण देतो. ईस्टर्न मध्ये थोडंसं आपल्याकडं आता चायना वगैरे इकडं तर डेमोक्रेसी नाहीच आहे आणि काही अडचणी आहेत. पण जिथे जिथे जगात डेमोक्रेसी आहे तिथे तिथे व्हॉलेंटियर बेस असतं. व्हॉलेंटियर म्हणजे कार्यकर्ता, म्हणजे कार्यकर्ता. पूर्ण वेळ कार्यकर्ते किती असतात? अगदी थोडे असतात. प्रत्येक खासदाराकडे 1-2 असतात, प्रत्येक आमदाराकडे म्हणजे 2-5 असतात. पण आपल्याकडे काय आहे की आपल्याला खूप माणसांची सवय, म्हणजे शॉपिंगला जरी चालला असेल आमदार तरी त्याच्याबरोबर 10 तरी पोरं त्याला आजूबाजूला लागतातच. ही एक ट्रेंड आहे आपल्याकडे. आणि त्याच्यामुळं रिकामे कार्यकर्ते आपण सोबत घेऊन चालायचं, हा एक फार मोठा विषय झालेला आहे. परदेशात जेव्हा व्हॉलेंटियर जेव्हा तयार केलं जातं कार्यकर्ता, त्याला विचारलं जातं तो किती कॉन्ट्रीब्युट करणार आहे. आठवड्याला 1 तास, आठवड्याला 5 तास, महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा, की फक्त इलेक्शनला, की फक्त फोनवरच कॉन्ट्रीब्युट करणारे, किंवा तो त्याच्या घरून काम करणारे, असे त्याला ऑप्शन्स देतात. आणि त्या ऑप्शननुसार त्या कार्यकर्त्याला काम मिळतं. एखादा कार्यकर्ता जर बोलला की मी दिवसाला 2 तास फोन कॉल करू शकतो, मग त्या खासदाराच्या ऑफिसमधले जेवढे फोन कॉलचे काम आहेत ते त्याला दिले जातात. बाबा तू आठवड्यातून 2च तास काम कर, घरूनच कर, तुझं काम, धंदा, नोकरी, व्यवसाय जे काय करतोय ते करत राहा, आणि 2 तास तू फोनवर आमच्या ऑफिसचे हे फोन कॉल कर. आपल्याकडे ती पद्धत नाही. व्हॉलेंटियर बेस्ड पॉलिटिक्स आणि ट्रान्सपरंट फंड रेझिंग, या 2 गोष्टी भारतीय लोकशाहीमध्ये मिसिंग आहेत. व्हॉलेंटियर बेस्ड कॅम्पेन आणि ट्रान्सपरंट फंड रेझिंग, या दोन्ही गोष्टी मिसिंग आहेत. त्याचा परिणाम असा आला की मुलं आपल्याला खूप मोठ्या संख्येने लागतात. आणि मग माझा प्रयत्न तर तोच असतो, मी तर कायम सांगतो की प्रत्येकाने आपला व्यवसाय पहिला करावा, प्रत्येकाने आपलं नोकरी पहिली करावी, त्यांनी स्वतःच एक फायनान्शियल स्टॅबिलिटी त्यांनी आणली पाहिजे. त्याला त्या फायनान्शियल स्टॅबिलिटीची पुढची स्टेप असते फायनान्शियल इंडिपेंडन्स. आणि फायनान्शियल इंडिपेंडन्सचा सगळ्यात मोठा आउटकम काय? फ्रीडम टू डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. वेळेचा फ्रीडम, सगळं फ्रीडम टू डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. तुमच्या मनात जी कल्पना आहे, तुम्हाला सामाजिक कार्य करायचंय, तुम्हाला जग फिरायचंय, तुम्हाला जे काय करायचंय ते करण्यासाठी जे फ्रीडम पाहिजे तुम्हाला, ते फक्त फायनान्शियल इंडिपेंडन्स मधून येऊ शकतं. फायनान्शियल इंडिपेंडन्स हा फक्त फायनान्शियल स्टॅबिलिटीतूनच येऊ शकतो. मी जर व्यवस्थित असेल, मला जर घर खर्च व्यवस्थित असेल, तर मग मी जाऊन सामाजिक कार्य करू शकतो. माझेच जर वांदे असतील, माझंच घर कसं चालवायचं, माझेच हे कसं, मी काय सामाजिक कार्य करणार आहे? मग मी तिथे जाऊन पैसेच कमवण्याचा विचार करणार. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी पहिला स्वतःचा विचार केला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, आणि मग त्यांनी सामाजिक कार्यात गेलं पाहिजे, अशी माझी भावना असते. राईट. येस, धन्यवाद सत्यजित दादा आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. आणि आय होप तुम्हा सगळ्यांना एपिसोड आवडला असेल. आणि एपिसोड आवडला असेल तर रिअल किस्साला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद तुमच्या दोघांचं मला इथं बोलवलं. रिअल किस्साचे अनेक व्हिडिओज मी पाहत असतो आणि वेगवेगळे विषय घेऊन तुम्ही लोकांसमोर जाताय. कारण मला एक जणांनी असाच प्रश्न विचारला होता की सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सरचं किंवा युट्यूबरचं सगळ्यात मोठं कर्तव्य काय आहे. तर मी त्यांना असं उत्तर दिलं की जेव्हा तुमच्याकडे फॉलोअर आहेत, लोक तुम्हाला फॉलो करतायत, त्याचा अर्थ तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्यांना चांगलं कंटेंट दिला पाहिजे. माझ्या आज युट्यूबला माझ्या माहितीप्रमाणे 2,80,000 वगैरे 2,92,000 सकाळी 2,92,000 सबस्क्रायबर असलेला कदाचित मी म्हणजे महाराष्ट्रातल्या कमी राजकारण्यांमधला एक राजकारणी आहे की ज्याच्या युट्यूबला इतके मोठे सबस्क्रायबर. आता हे 2,92,000 लोक
जर माझ्या अकाउंटला येऊन सबस्क्राईब करतात तर माझी जबाबदारी आहे की मी त्यांना व्हॅल्यू ऍडिशन होईल बरोबर. कंटेंट दिला पाहिजे. येस. आणि म्हणून मला असं वाटतं की रिअल किस्सा पण तुम्ही पण तसंच काम करताय, तुम्ही चांगलं काम करताय. अजून तुम्ही प्रबोधनाचं काम करा नक्की. आणि चांगल्या पद्धतीने लोकांमध्ये चांगलं कंटेंट तुम्ही जास्तीत जास्त घेऊन या. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. थँक्यू सो मच.